श्रीराम समर्थ श्रीराम भाग 5. पहा, माणसाकडून ना एक मोठी चूक होते बघा. बदलणाऱ्या प्रत्येक अवस्थेला तो पाहत असतो बरं. म्हणजे कसं, तर आपलं शरीर बदलतंय, शरीराच्या अवस्था बदलतायत. बाल्यावस्थेनंतर तारुण्य येतंय, तारुण्यानंतर प्रौढत्व येतंय, प्रौढत्वानंतर तो वृद्ध होतोय, हेही मनुष्य पाहतो. तसंच कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी हर्ष होतो, कधी शोक होतो, कधी राग येतो, राग म्हणजे प्रेम, अनुराग, तर कधी द्वेष होतो. हे सतत बदलत जातं, हेही तो पाहतो. पण तो स्वतःला, स्वयंला, मीला तो पाहत नाही. त्याच्यामध्ये असलेल्या आत्मतत्वाकडे त्याचं संपूर्ण दुर्लक्ष असतं. बरं, ज्या बुद्धीने तो हे सर्व बदल पाहतो ना, ती बुद्धी पण बदलणारी असते, ती सुद्धा नित्य नाही. पण स्वयंस्वरूप कधीही बदलत नाही. आता इथे अर्जुन युद्धात कुटुंबियांच्या मरण्याच्या दुःखाने शोकग्रस्त आहे. त्याच्या कल्पनेनीच त्याला विशेष शोक झालेला आहे. आणि त्या शोकाला दूर करण्यासाठी भगवंत म्हणतायत की शरीराला मरण आलं तरी शरीरी म्हणजे आत्मा मरत नाही, म्हणून शोक करणं काही योग्य नाही. आणि आपल्यासारख्यांना समजण्यासाठी इथे भगवंतांनी आत्म्याला शरीरी म्हटलंय. आता पहा, जसं हात, पाय, नाक इत्यादी आपल्या शरीराचं अंग आहे ना, पण आत्मा हे काही शरीराचं अंग नाही, तो काही शरीराला चिकटलेला नाही. म्हणून शरीर राहिलं जरी नाही ना, तरी त्याच्या सत्तेत काही फरक पडत नाही. तो अगदी जशाचा तसाच राहतो. मग तो कसा आहे? त्याचं स्वरूप वर्णन करता येत नाही. तो डोळ्यांनी दिसत नाही. त्याचा कधी जन्म होत नाही, म्हणून तो अज आहे. त्याचा कधी ऱ्हास होत नाही, त्याची कधी घट होत नाही, त्यात कधी परिवर्तन होत नाही, बदल होत नाही. त्यात कधी उत्पन्न होत नाही, तो उत्पन्न होतो असंही नाही. त्यात कधी वाढ होते का? तर नाही, वाढही होत नाही. हे सर्व विकार शरीरात होतात, आत्म्यात नाही. म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतायत की तुझा शोक करणं अयोग्य आहे, तू शोक करू नकोस. श्रीराम समर्थ श्रीराम.